नमस्कार, मी परमदास जाधव. आपण कल्पना करा, की युद्धभूमीवर लष्करी जे हजारो लष्कर आहेत, त्यांना पाठवण्याऐवजी आकाशातून एक छोटासा ड्रोन उडत येतोय. स्वतः लक्ष्य शोधतो आणि काही क्षणात अचूक असे हल्ले करतोय. आता हा फक्त चित्रपटातील सीन राहिलेला नाही, तर भारतात विशेषतः पुण्यात आधुनिक लष्करी ड्रोन हे विकसित करण्यात आलेले आहेत. त्याचे काम हे वेगाने सुरू आहे. भारतीय सैन्याने अशा ड्रोनच्या निर्मितीसाठी उद्योगांना मोठे असे कसार दिलेले आहे आणि त्यामुळे पुणे हे संरक्षण तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील महत्त्वाचे केंद्र म्हणून पुढे येत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की पुणे जो ड्रोन आहे तो हब का बनत आहे आणि वॉर ड्रोन म्हणजे नेमकं काय, ते कसे काम करतात आणि AI ड्रोन युद्ध कसे बघतंय आणि भारतासाठी याचे महत्त्व काय आहे. तर पुणे हे अनेक वर्षापासून भारतातील संरक्षण संशोधन आणि उत्पादनाचे महत्त्वाचे केंद्र आहे. येथे संरक्षण क्षेत्रात सरकारी संस्था आणि संशोधन प्रयोगशाळा आणि खाजगी कंपन्यांच्या आधुनिक तंत्रज्ञानावर काम करत आहेत. गेल्या काही वर्षात भारत सरकारने आत्मनिर्भर भारत अंतर्गत देशाचे संरक्षण उपकरणे तयार करण्यावर भर दिलेला आहे आणि त्याचा फायदा हा पुण्यातील ड्रोन उद्योगाला होत आहे आणि भारतीय सैन्याकडून अत्याधुनिक ड्रोन आणि जे लोटरिंग मशीन्स तयार करण्यासाठी मोठेसे करार हे भारतीय उद्योगांना देण्यात आलेले आहेत आणि त्यामुळे देशांतर्गत उत्पादनांना चालना मिळत आहे. वॉर ड्रोन म्हणजे काय? तर वॉर ड्रोन हे एक लष्करी कामासाठी वापरला जाणारा एक मानवविरहित विमान प्रकार आहे. त्यामध्ये पायलट विमानात बसत नाही. ड्रोन जमिनीवरून किंवा पूर्वनियोजित प्रणालीद्वारे हे नियंत्रण केले जाते. त्याचा उपयोग शत्रूंवर लक्ष ठेवणे, गुप्त माहिती गोळा करणे, लक्ष्य शोधणे, अचूक हल्ले करणे आणि सीमावरील जी भाग आहेत त्या भागावर निगराणी ठेवणे. आज जगातील जवळपास प्रत्येक मोठे लष्कर ड्रोन हे तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणावर वापर करत आहेत. तर PVE ड्रोन म्हणजे काय? तर PVE ड्रोन म्हणजे फर्स्ट पर्सन व्ह्यूज या प्रकारात ऑपरेशन ड्रोनच्या कॅमेऱ्यातून थेट दृश्य दिसते. विशेष गॉगल किंवा स्क्रीनच्या मदतीने ड्रोन अत्यंत अचूकपणे हे लक्ष्यापर्यंत नेला जातोय. युक्रेन-रशिया युद्धात अशा FPV ड्रोनचा मोठ्या प्रमाणावर वापर केलेला आहे. हे ड्रोन कमी खर्चिक असतात, वेगवान असतात आणि रणगाडे, बंपर किंवा लष्करी वाहने आहेत याच्यावर लक्ष्य करू शकतात. गरजेनुसार स्फोटकांनाही सज्ज केले जाऊ शकते. हे साधे ड्रोन नसतात. हे ड्रोन काही काळ हवेत गिरक्या घालत लक्ष्य शोधतात आणि लक्ष्य निश्चित झाल्यावरच ते थेट त्याच्यावर हे आदळून स्वतः लक्ष्याचा नाश करतात आणि म्हणूनच त्यांना शूटाईड ड्रोन किंवा कामकाजी ड्रोन असे म्हणतात. त्याचा उपयोग शत्रूची तोफ उडवण्यासाठी होतोय. रडार उडवणे किंवा कमांड फास्ट करणे किंवा बंकर, महत्त्वाची वाहने याच्यावर अचूक हल्ल्यांची हे
हल्ल्यांसाठी काम केले जाते. तर कल्पना करा, एकाच वेळी 100 किंवा 200 ड्रोन आकाशात उडत आहेत. हे सर्व ड्रोन एकमेकांशी संपर्कात राहून एकाच मिसाईलवर काम करतात. एकाच मिशनवर काम करतात आणि यालाच ड्रोन संवर्म असे म्हणतात. याचे फायदे: संरक्षण प्रणालीला गोंधळात टाकणे. अनेक लक्ष्यांवर एकाच वेळी हल्ला. एक ड्रोनचा नाश झाला तरी मिशन सुरूच राहते. हे भविष्यातील युद्धातील अत्यंत महत्त्वाचे तंत्रज्ञान मानले जाते. आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे ड्रोन अधिक स्मार्ट होत आहेत आणि AI आधारित प्रणाली लक्ष्य ओळखू शकते, अडथळे टाळू शकते आणि मार्ग बदलू शकते. मिशन अधिक कार्यक्षम बनू शकते. तथापि, अंतिम हल्ल्याचा निर्णय मानवी नियंत्रणाखाली ठेवण्याची अनेक देश हे भर देतात याच्यावर. रशिया युद्धाने जगाला एक मोठा धडा दिला की पूर्वी महागडी लढाऊ विमान आणि रणगाडी युद्धाचे मुख्य साधन मानले जात होते. आता कमी खर्चात उपलब्ध असलेले ड्रोन युद्धाची दिशाही बदलत असतात. आज युद्धात ड्रोन विरुद्ध ड्रोन, ड्रोन विरुद्ध रणगाडा, ड्रोन विरुद्ध क्षेपणास्त्र हल्ले प्रणाली अशी नवी परिस्थिती निर्माण झालेली आहे. त्यामुळे अनेक देश ड्रोन आणि जे काउंटर ड्रोन आहेत त्यांच्यावर तंत्रज्ञान ही मोठी गुंतवणूक करत आहेत. भारतात, पाकिस्तान आणि चीनसारखी सीमावर जे सतत सुरक्षा आव्हाने आहेत. त्यामुळे सीमावर सतत निगराणी, सैनिकांना धोका कमी करणे, अचूक हल्ल्याची क्षमता ही वाढवणे, देशांत संरक्षण उत्पादन वाढवणे या दृष्टीने ड्रोन तंत्रज्ञान अत्यंत महत्त्वाचे ठरले होते. आणि पुण्यातील शहरे या संरक्षण परिसर संस्थेचा महत्त्वाचा भाग म्हणजे हा बनलेला आहे. तर मित्रांनो, पुण्यातील बनलेल्या या खतरनाक वॉर ड्रोन ही केवळ सनसनाटी बातमी नाही, तर ही खरी अशी आहे की भारतातील संरक्षण संशोधन, उत्पादन आणि ड्रोन तंत्रज्ञानाचे एक महत्त्वाचे केंद्र म्हणून वेगाने विकसित होत आहे. भारताच्या सैन्यासाठी आधुनिक ड्रोन FPV प्रणाली आणि विकसित करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. आणि त्याचबरोबर AI आणि ड्रोन यासारखी तंत्रज्ञान भविष्यातील युद्ध पातळीवर बनू शकतात. मात्र कोणताही विशेष असा ड्रोनची क्षमता, संख्या किंवा गुप्त लष्करी माहिती तर हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.